महाराष्ट्राचा मान फक्त भारतातच नाही तर अनेक पुरावे असणाऱ्या इतिहासाच्या माध्यमातून समस्त विश्वात, समस्त जगात पोचविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून आपली सुटका करून घेण्यासाठी लाच दिली असं गंभीर विधान मित्र हो, गंभीर विधान केल्यावर माफी मागणारे अभिनेते राहुल सोलापूरकर यांची इतकी हिंमत कुणामुळे झाली, का झाली, कशी झाली याचं कारण शोधण्याचा आज या भागात, या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत मित्र हो, मी रिनेश रंजन. बातम्यांना चाळून चाळून उरलेल्या खड्यांची खडानखडा माहिती देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आपल्या हक्काच्या चॅनलला, तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो मित्र हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा विशेष व्हिडिओ शेअर करा. मित्र हो, एका पॉडकास्टला मुलाखत देताना अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी जे विधान केलं ते आपण यापूर्वी माध्यमातून ऐकलं असेलच. मित्र हो, सध्या आधीच महाराष्ट्र फार तापला आहे. त्यात या सोलापूरकरांनी आपला अभ्यास दाखवण्याच्या नादात स्वतःला सोलून घेतला अक्षरशः. मित्र हो, काय घडलं, कसं घडलं हे सविस्तर सांगत बसण्यापेक्षा, काय घडलं, कसं घडलं हे सविस्तर सांगण्यापेक्षा महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत यांची मजल का व कशासाठी गेली व कुणामुळे गेली हे जाणून घेऊया. मित्र हो, ही पायाभरणी 2014 पासून निरंतर सुरू आहे, सतत सुरू आहे, हे लक्षात घ्या. गांधी झाले, नेहरू झाले आणि हळूहळू हे खुरापती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत पोहोचले होते. लक्षात घ्या, काही दिवस आधी अमित शहांनी बाबासाहेबांचा अपमान केल्यानंतर अमित शहांचं काहीच वाकडं झालं नाही हे बघून सोलापूरकरांची हिंमत वाढली असावी, हे लक्षात घ्या. आणि आज यांनी आपली खरी ओळख दाखवलीच. मित्र हो, हे चित्र दिसतं तेवढं सोपं नाही. हे एक फार मोठं षडयंत्र आहे, हे लक्षात घ्या. आधी यापूर्वी असं कधीच ऐकलं नव्हतं. अशा प्रकारच्या घटना कधीच घडत नव्हत्या आपल्या देशामध्ये. आधी ठरवतात मित्र हो, मग बोलतात, नंतर हळूच देशातल्या हालचाली बघतात, कल्लोळ माजण्याची वाट बघतात आणि वातावरण तापल्यावर मोठा भडका उडाल्याबरोबर लागलीच माफी मागतात. मित्र हो, हे चुकून वगैरे बोलत नाही, लक्षात घ्या. चुकून वगैरे बोलत नाही, हे बिलकुल ठरवून बोलतात. आपल्याला हे सर्व ऐकण्याची सवय लावण्याच्या बेतात ही मंडळी आहे, लक्षात घ्या. त्यांच्या अजेंड्याचा हा एक मुख्य भाग आहे. मित्र हो, मी फार जबाबदारीने आणि विचारपूर्वक अभ्यास करून हे बोलत आहे, लक्षात घ्या. गेल्या 10 वर्षात घडलेल्या अनेक प्रकरणांचे टिपण काढा, बारीक नजरेनं बघा. त्यांच्या माफी मागण्याच्या पद्धतीवर भाळून खुश होऊ नका. माफी तर त्यांनी इंग्रजांना देखील मागितली होती, लक्षात घ्या. मागच्या वेळी अमित शहांनी बाबासाहेबांबद्दल जे विधान केलं होतं मित्र हो, त्यानंतर लगेच नरेंद्र मोदींनी संविधानाच्या प्रतिकात्मक पुस्तकावर डोकं ठेवल्याचा फोटो व्हायरल केला होता. कुणी व्हायरल केला मित्र हो? कशानंतर काय करायचं हा सर्व प्लान नियोजित असतो. त्यासाठी IT सेल त्यांनी नेमून ठेवला आहे, हे लक्षात घ्या. कुठला फोटो पाठवायचा, कुठली पोस्ट करायची हे सगळं IT सेल ठरवत असतं. आणि व्हॉट्सॲप विद्यापीठावर येणारे अशा स्वरूपाचे लांबलचक संदेश देखील हे IT सेलचे माणसंच पाठवतात. स्वतःला इतिहासाचा अभ्यासक म्हणणारा सोलापूरकर देखील त्यातलाच एक माणूस आहे, हे विसरू नका. मित्र हो, सर्वच विषयातील वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सुरू आहे.
छुप्या पद्धतीने वेगवेगळ्या नावांनी तयार केलेल्या संघटनांचा स्रोत मात्र मित्र हो एकच आहे. लक्षात घ्या. काही दिवसांपूर्वी महाराजांचा पुतळा कोसळला, तुम्हाला माहिती आहे. त्या प्रकरणाला देखील साध्या पद्धतीने घेऊ नका. तेव्हा देखील दाराचे आडून हे लोक बघत होते, काही हालचाली होतात का. बघा, तेव्हा देखील भडका उडाल्याबरोबर लगेच दिलगिरी व्यक्त करणारे लाखो फलक यांनी छापले होते फ्लेक्सच्या रूपात. लाखो फलक रस्त्याने लागले होते प्रत्येक शहरात आणि तिथे लिहिलं होतं हॅशटॅग महाराज आम्हाला माफ करा. बस एवढंच लिहिलं गेलं होतं. असं त्यावर छापलं होतं मित्र. आम्हाला फार दुःख झालं म्हणून त्यावर मुद्दाम काळा रंग वापरला गेला होता, लक्षात घ्या. परंतु एक गोष्ट ध्यानात घ्या मित्र, आपल्यापैकी कुणी ते फ्लेक्स पाहिले असतील तर त्याखाली माफी नेमकी कोण मागतो आहे हा सविस्तर उल्लेख नव्हता. अजिबात हा असा उल्लेख नव्हता. ॲनेस्थेशियाची किती मात्रा द्यावी, गुंगीची किती मात्रा द्यावी हे सर्व आधीच ठरवून असतं, लक्षात घ्या. कुठे कोणता फॉन्ट वापरायचा, कोणता रंग वापरायचा, कोणत्या माणसाला कोणती जबाबदारी द्यायची हे सर्व केव्हाच निश्चित झालं आहे, लक्षात घ्या. झोपेत राहू नका मित्र हो. ही यंत्रणा साधी समजू नका. जे चाललं आहे ते भविष्यासाठी फार 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 गंभीर आहे मित्र हो, फार गंभीर आहे. हे ध्यानात ठेवा. हे गोडबोले आहेत, लक्ष ठेवा, लक्ष द्या. हे गोडबोले आहेत. ओठात साखर आणि पोटात सुरा. ओठात साखर आणि पोटात सुरा असणारी फौज तुम्ही याआधी या देशात कधीच बघितली नसल्याने लवकर तुमच्या लक्षात येणार नाही. ज्यांना गोड बोलता येतं, मग ते कुठल्याही क्षेत्रातले असोत, त्यांचा वापर कुठे व कशासाठी करावा याचा प्रगाढ अभ्यास यांना आहे, हे लक्षात घ्या. आपल्यापैकी अनेक अंधभक्त भविष्यात फार पश्चाताप करणार आहे, फार. आम्ही पुढच्या पिढीसाठी कोणत्या पद्धतीचा देश सोडून जाणार आहोत याची अनेकांना चाहूल लागली आहे. मित्र हो, 18 पगड जातींना सोबत घेऊन महाराजांनी पराक्रम केला. छत्रपतींचा इतिहास म्हणजे कल्पनेचा खेळ नव्हे. अनेक लेखी पत्रांचे पुरावे आहेत, पुरावे, कल्पना नाही. अनेक वास्तू आणि शेकडो वस्तू आजही शाबूत आहेत. हा महाराजांचा महाराष्ट्र आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी अनेक नकली लेखकांनी अनेक गोष्टींवर पुनर्लेखन केलं, हे आपल्याला ठाऊक आहे. अंधभक्त तयार करण्याच्या कारखान्यांची पायाभरणी केव्हाच झाली आहे मित्र हो. इतिहास मिटवण्यासाठीचा बोहनी बट्टा सुरू केला आहे. मागील काही महिन्यांपूर्वी पुण्याच्या एका कार्यक्रमात हेच महाशय सोलापूरकर भलतंच काहीतरी बरळत होते. रवींद्र पोखरकरांनी छानपैकी दाखवलं होतं ते एका कार्यक्रमामध्ये. आपल्याच घरापुढे शेजाऱ्याला सुरुंग लावायचा आणि खिडकीतून बघायचं. काय बघायचं? आरडाओरड होते का, लपून पाहायचं. आरडाओरड झाली आणि नाव पुढे आलं की लगेच माफी मागायची. नाहीतर जमलं बुवा एकदाचं म्हणत पुढच्याला सुरुंग लावायची सुरुवात करणे हा कार्यक्रम आहे. जे चाललं आहे मित्र हो ते काही ठीक नाही. महाराष्ट्र सध्या स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अगदी गर्जनेत आहे. त्यामुळे लगेच मनगट हाती सापडलं. नाहीतर एरवी लोकांचं लक्ष पूर्वेकडे आहे हे बघून पश्चिमेला फटाका लावायचा हा अजेंडा यांचा ठरलेला अजेंडा आहे. मित्र हो, यासाठीच मी नेहमी बोलतो की बातम्यांवर बारीक नजर ठेवा, बारीक. हे फक्त राष्ट्र नाही, महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या. देशाला दिशा देण्याचा इतिहास याच महाराष्ट्रात घडला आहे मित्र हो. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने आणि महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा घेऊनच फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार
इथल्या मातीत खोलवर रुजले आहे, खोलवर. ही विचारांची खोली कधीच कमी होऊ नये याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे मित्रहो, आपल्याला सर्वांना, तुम्हाला, मला. यासाठी आपण सर्व या महाराष्ट्राची गस्त घालत आहोत, लक्षात घ्या. अभिनेत्यांनी सुंदर अभिनयच करावा, फक्त लक्षात घ्या. अभिनेत्यांनी सुंदर फक्त अभिनय करावा आणि नेत्यांनी चांगल्या पद्धतीने राज्य चालवावं, हीच माफक अपेक्षा आहे सामान्य जनतेची. आणि सामान्य जनतेच्या जागृतीसाठी काम करणारे इमानदार प्रामाणिक पत्रकार यांना मित्रहो सहकार्य करणं गरजेचं आहे, एवढीच अपेक्षा मित्रहो. आज या भागात इथेच थांबूया मित्रहो. सबस्क्राईब चॅनलला केलं नसेल तर आपला फक्त 10 सेकंद वेळ देऊन चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि मुख्य म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रहो. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान. थँक्यू सो मच. बाय बाय.